Next point in the topic, first, laws of motion, distance time graph for non-uniform motion. Students, we have studied about the distance time graph for the uniform motion. So see here in this block, या ब्ल्यू ब्लॉकमध्ये बघा काय दिलेलं आहे. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Thus, the graph between distance and time is a straight line. जो आपण ग्राफ काढला होता डिस्टन्स वर्सेस टाइम फॉर द युनिफॉर्म मोशन, तो ग्राफ आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालं होतं त्या ग्राफमध्ये. दॅट मीन्स द ग्राफ फॉर द युनिफॉर्म मोशन्स डिस्टन्स वर्सेस टाइम गिव्ज अस अ स्ट्रेट लाईन. नाउ नेक्स्ट डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ अभ्यासायचा आहे. ग्राफ म्हणजे काय, ज्यामध्ये आपण एक्स आणि वाय ॲक्सिस हे दोन ॲक्सिस घेतो आणि एका ॲक्सिसवरती आपल्याला टाइम घ्यायचा आणि दुसऱ्या ॲक्सिसवरती डिस्टन्स दाखवायचा आहे. तर डिस्टन्स वर्सेस टाईमसाठी जे काही व्हॅल्यूज दिलेले आहे या ठिकाणी टेबल दाखवला. या टेबलमध्ये टाईम इन सेकंड आणि डिस्टन्स इन मीटर ज्या व्हॅल्यूज दिलेले आहे ते आपल्याला ग्राफवरती पॉईंट्स नोट करायचे आहेत आणि त्याद्वारे नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाइम ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो व्हॉट इज नॉन युनिफॉर्म मोशन. तर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल, then such type of the motion is known as non-uniform motion. See here, the following table shows the distances covered by a bus in equal time intervals. Draw a graph of distance against time, taking the time along the x-axis and distance along the y-axis in the figure. Thus the graph shows a direct proportionality between the distance and time. आता या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतलेला आहे सेकंडमध्ये आणि वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स घेतलेला आहे मीटरमध्ये. आता या ठिकाणी टेबलवर दिल्याप्रमाणे टाईम सेकंडमध्ये दिलेला आहे 0, 5, 10, 15, 20, 25 म्हणजे 5 सेकंडचा या ठिकाणी डिफरन्स आहे. अप टू 45 पर्यंत आपण पॉईंट्स इथे नोट केलेले आहे. अँड ऑन वाय ॲक्सिस डिस्टन्स मीटरमध्ये आहे ॲज इट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन. सो दॅट इक्वल इंटरवल ऑफ टाईम पिरियडमध्ये इक्वल डिस्टन्स बसने इथे कवर केलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिस्टन्समध्ये डिफरन्स हा दिसून येतो. पहिल्या ठिकाणी 7, त्याच्यानंतर 12, 20, 30. देर इज नो इक्वल डिस्टन्स कवर्ड बाय बस इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम पिरियड. सो दॅट वी आर प्लॉटिंग द पॉईंट्स टाईम वर्सेस डिस्टन्स. आता टाईम 0 सेकंडला 0 मीटर डिस्टन्स, त्याच्यामुळे या ठिकाणी पॉईंट आपण 0वरती नोंद करणार. 5 सेकंडला जवळपास 7 मीटर डिस्टन्स कवर केलेला आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, एक्स स्केलवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंडचा डिफरन्स घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटरचा डिफरन्स घेतलेला आहे. आता या ठिकाणी 5 सेकंदामध्ये 7 मीटर एवढा डिस्टन्स घेतला, त्याच्यामुळे 5 या पॉईंटवरती एक्स ॲक्सिसला 7 मीटरला आपण तिथे पॉईंट नोंद केला. त्यानंतर इन 10 सेकंड 12 मीटर डिस्टन्स कवर, वी आर नोटिंग हिअर पॉईंट. देन ऑन 15 सेकंड 20 मीटर डिस्टन्स कवर केलेले. त्यानंतर 25ला 41 मीटर डिस्टन्स कवर केलेले. 30ला 50 मीटर डिस्टन्स कवर केलेला आहे आणि 35ला 58 मीटर डिस्टन्स या ठिकाणी कवर केलेले. नाऊ ॲज पर गिवन टेबल, ज्या पद्धतीने टेबलमध्ये दिलेले, वी हॅव प्लॉटेड ऑल द पॉईंट्स इन आवर ग्राफ पेपर. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, जर सगळे पॉईंट्स जॉईन केले लाईनद्वारे, देन ऑल दीज पॉईंट्स आर नॉन लिनियर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन मिळत नाही. या ठिकाणी सगळे नॉन लिनियर पॉईंट आहे, एका स्ट्रेट लाईनमध्ये पॉईंट्स नाही. सो here the distance changes non-uniformly with time. Thus the bus is having non-uniform motion. हा आहे distance time graph for non-uniform motion. So we have complete our point distance time graph for non-uniform motion. Thank you.